रिव्हर सिस्टम, नदी प्रणाली. काहीच एमपीएससी राज्य सेवा फॉरेस्ट सर्व्हिसेसचे जर का तुम्ही पीवायक्यूज अनालिसिस केले असेल पण लास्ट 15 इयर्सचे, तर तुम्हाला तिथे 5 मेजर टाईपवरच क्वेश्चन विचारलेले बघणार. ठीक आहे, किंवा 5 मेजर सिस्टीम्सवर किंवा त्या ग्रुपिंग्सवरच क्वेश्चन विचारलेले असणार. आणि क्वेश्चन्स एवढे जास्त रिपिटेटिव्ह आहेत की ते तुम्हाला जर बेसिक क्लिअर असेल यू कॅन ऍब्सोल्युटली आन्सर दॅम. कोणते 5 आहेत बघा? माउंटेन आणि रिव्हर सिस्टीम, नर्मदा आणि तापी व्हॅली सिस्टीम, मग कोंकर रिव्हर सिस्टीम, कृष्णा आणि गोदावरी रिव्हर सिस्टीम. या 5 मेजर रिव्हर्सवर क्वेश्चन विचारलेत. कसे विचारलेत, किती डेप्थ मध्ये विचारले, किती रिपिटेटिव्ह विचारलेत, ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सो वॉच इट टिल दी एंड. सो गाइज, आय वेलकम यू टू दिस महा पीवायक्यू सिरीज सेशन, जिथे आपण महाराष्ट्र रिव्हर सिस्टीम आज डिस्कस करतोय. बाकी व्हिडिओज ऑलरेडी केलेले आहेत, फिजिओग्राफी, क्लायमेट असेल सगळेच हे केलेले आहेत, तुम्ही प्लेलिस्ट मध्ये बघू शकता. ठीक आहे, चलो पहिला जो केस आहे कसं बघणार आहोत आपण. मी पहिले तुम्हाला त्या क्वेश्चनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आधीच देईल, तुम्ही बघू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजन पण होईल आणि प्लस तुम्ही आन्सर पण इथे इमिडिएट करू शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर कमेंट मध्ये मला करा. सो दॅट विल बी मोटिवेटिंग फॉर मी ऑल्सो, आणि त्याचा तुम्हाला पण बेनिफिट होईल. बघा आता हा आहे पहिला टॉपिक जो आपण बघतोय, तो आहे माउंटेन अँड रिव्हर सिस्टम. ठीक आहे, माउंटेन आणि रिव्हर सिस्टम. मग आता इथे गाईज बघा, हा मॅप आहे महाराष्ट्राचा, आणि इथे एक ट्रिक आहे जी मी तुम्हाला फिजिओग्राफी ऑफ महाराष्ट्रामध्ये पण सांगितली होती लक्षात ठेवण्यासाठी. न सा ता सा गो ह भी म कृ. ठीक आहे, सो न सा त सा गो ह भी म कृ. मग यू विल फाइंड की ही काही ट्रिक आहे. मग तुम्ही म्हणणार काय आहे ही ट्रिक सर एक्झॅक्टली? बघा, ही आहे रिव्हर आणि माउंटेन, मग पर्वतरांगा यांचा कसा अल्टरनेटिव्ह स्ट्रक्चर आहे इथे आपल्या महाराष्ट्रात, त्याची ही ट्रिक आहे. बघा, नर्मदा, सातपुडा, ठीक आहे, तापी, सातमाळा, अजंठा सातमाळा, गोदावरी, हरिश्चंद्र, देन भीमा, महादेव आणि कृष्ण. ठीक आहे, मग ही ट्रिक आहे जी तुम्ही इथे पण बघू शकता. आणि याच ट्रिकवर मी तुम्हाला सांगतो कितीतरी पीवायक्यूज तुम्ही 100% लक्षात ठेवू शकता. ओके, 100%. बघा क्वेश्चन बघूयात काय. मग क्वेश्चन विचारतोय इंग्लिश लँग्वेज साठी येलो कलर मी जनरली यूज केलाय, आणि व्हाईट हा मराठीमध्ये तुम्ही कोणत्याही लँग्वेज मध्ये जो कम्फर्टेबल आहात त्याच्यामध्ये रीड करू शकता. ठीक आहे, बघा. डॅश हिल इज सिच्युएटेड बिटवीन भीमा अँड गोदावरी रिव्हर. मग जर का हा प्रे मध्ये विचारला 22 मध्ये, जर का मी ती ट्रिक लावली तर काय? गो ह भी म कृ. बरोबर, तेवढंच पाठ घेतोय. न सा ता सा गो ह भी म कृ. आता मी काय करतो? गो म्हणजे गोदावरी, भी म्हणजे भीमा, मध्ये काय येतोय? हरिश्चंद्र. राईट, मग आन्सर काय आहे? हरिश्चंद्र बालाघाट. डन. किती इझी आहे बघा. येस, ट्रिकने जर केलं तर 100% इझी राहील. मग नेक्स्ट, ऑब्झर्व द फॉलोइंग स्टेटमेंट्स. एमपीएससी प्रिलिम्स 22 मध्ये, माउंटेन्स लोकेटेड बिटवीन प्रवरा अँड कुकडी रिव्हर इज हरिश्चंद्र माउंटेन रेंज. ठीक आहे, आता इथे मग आपल्याकडे या रिव्हरचं तर नाव नाहीये, पण मग आपल्याला माहित पाहिजे की ही ट्रिब्युटरीज कोणाची आहे. ठीक आहे, जर का ट्रिब्युटरीज तुम्ही बरोबर कनेक्ट केली तर ऍब्सोल्युटली येस. रिव्हर मांजिरा, दॅट इज ट्रिब्युटरी ऑफ गोदावरी, फ्लोज ऑन बालाघाट प्लेट्यू. येस. And then Satmar and Ajanta mountain ranges are between Tapi and Godavari. So na sa ta sa go. हा, ठीक आहे, गोदावरी आणि तापी याच्यामध्ये आहे अजंठा सातमाला. सो हा पण स्टेटमेंट बरोबर आहे, हा पण बरोबर आहे, आणि हा पण बरोबर आहे. याचा आन्सर येईल बघा. याचा आन्सर आहे ऑल ऑफ दी अबव स्टेटमेंट आर करेक्ट. ठीक आहे, येस, मराठीमध्ये पण तुम्ही बघू शकता आणि आन्सर करू शकता. ठीक आहे, कमेंट मध्ये मला सगळे आन्सर सांगा गाईज, तुम्हाला कळतंय का नाही, हे कसं कळेल मला. येस, सो दिस वे. देन पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय विचारतोय बघा. क्वेश्चन मेन्स आहे 2013 आणि विचारतोय इनकरेक्ट ऑप्शन. लक्षात ठेवा, क्वेश्चन इज आस्किंग यू फॉर इनकरेक्ट ऑप्शन. तो पहिला स्टेटमेंट काय, पहिला सेंटेन्स काय इथे बघा. पहिला सेंटेन्स आहे, भीमा रिव्हर बेसिन इज बिटवीन हरिश्चंद्र बालाघाट अँड शंभू महादेव. परत मी इथे ट्रिक लिहून घेतो म्हणजे तुम्हाला लगेच ते बघता येईल. ठीक आहे, ना सा ता सा गो ह भी म कृ. ठीक आहे, कृ इट मीन्स कृष्णा. तो भीमा रिव्हर इज बिटवीन बालाघाट, हरिश्चंद्र अँड शंभू महादेव. बरोबर आहे. येस, बिलकुल. बघा रिपिटेटिव्हनेस किती आहे. एकच ट्रिक आहे किंवा एकच ग्रुप आहे. इव्हन हरिश्चंद्र आणि तापीवर कितीतरी वेळेस क्वेश्चन विचारला. हा सेंटेन्स बरोबर आहे. ठीक आहे, गोदावरी रिव्हर इज बिटवीन सातमाळा, अजंठा अँड हरिश्चंद्र बालाघाट. गोदावरी कुठे गेला? इथे. सातमाला, अजंता अँड हरिश्चंद्र बालाघाट. हा सुद्धा सेंटेन्स करेक्ट आहे. देन
तापी रिव्हर बेसिन इज इन बिटवीन सातमाळा अजंठा अँड सातपुरा. तापी, सातमाळा, अजंठा अँड सातपुरा हा सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा आपल्याला विचारलंय इनकरेक्ट सेंटेन्स. देन कृष्णा बेसिन इज इन बिटवीन शंभू महादेव अँड सातमाळा अजंठा. ठीक आहे. सो कृष्णा इज बिटवीन महादेव अँड दॅट लाइज इन द फर्दर साउथ. ठीक आहे, वेस्टर्न घाट. मग आता इथे सातमाळा जे अजंठा कनेक्ट नाहीये. आन्सर इज ओनली डी. फक्त डी इनकरेक्ट आहे, बाकी तिन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. येतो का या ट्रिकने आन्सर? येतोय का माउंटेन आणि रिव्हर सिस्टीम वर क्वेश्चन? 100% येईल. ठीक आहे. आणि आन्सर पण तुम्हाला हे करता. मग पुढे बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिव्हर ऑफ महाराष्ट्र साऊथ टू नॉर्थ. ऑर्डर लक्षात ठेवा, साऊथ टू नॉर्थ आहे. ठीक आहे. सो मग आता कसं बघायचं आपल्याला? साऊथ मध्ये कोणतं आहे? आता ट्रिक लगेच लक्षात ठेवली. नॉर्थ मध्ये नर्मदा असेल आणि कृष्णा. सो कृष्णा आधी येईल, त्याच्यानंतर मग आपली गोदावरी येईल, मग आपल्याकडे आहे सॉरी कृष्णा, मग भीमा, मग गोदावरी, मग तापी. ठीक आहे. मग आता बघा, कृष्णा, भीमा, गोदावरी, तापी हाच ऑप्शन आहे. मी जास्त याच्यावर एक्सप्लेन करणार नाही, डायरेक्टली तो कनेक्ट तिथे होईल. ठीक आहे. साऊथ टू नॉर्थ विचारलाय. झालाय पहिला माउंटेन आणि रिव्हर सिस्टीम. बघा क्वेश्चन्स कंटिन्युअसली विचारले लास्ट 15 इयर्स मध्ये रिपीटेटिव्ह. ठीक आहे. आता नेक्स्ट सिस्टीम आहे आपली कोंकण रिव्हर सिस्टीम. एका मॅपवर क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता बघा नवीन तुम्हाला परत इथे हा क्रिक्सची इन्फॉर्मेशन आहे, खाडी ज्याला म्हणतो आपण. या पेजवर तुम्हाला क्रिक्सची इन्फॉर्मेशन दिली आहे. व्हिडिओ पॉज करा, बघून घ्या, एकदा रीड करा आणि याच बेसिसवर आता आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. आहे 2-3 क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला इथे आन्सर करायचे. ठीक आहे. चल क्वेश्चन्स बघा काय. अरेंज द प्लेसेस ऑफ क्रिक्स इन महाराष्ट्र फ्रॉम नॉर्थ टू साऊथ हा जो ऑर्डर आहे. मग महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते क्रिक्स येतात. ठीक आहे. मग जर का मी इथे बघितलं राजापुरी, दाभोळ, विजयदुर्ग आणि तेरेखोल, तर इफ आय वॉन्ट टू राईट इट, बघा राजापुरी राईट रायगडमध्ये, देन दाभोळ, देन तेरेखोल तर फॉर शुअर सिंधुदुर्ग मध्ये, आणि विजयदुर्ग इथे. बघा मग नॉर्थ टू साऊथ ऑर्डर कसाच येतो? राजापूर, दाभोळ, विजयदुर्ग आणि तेरेखोल. येईल का आन्सर? येस. आन्सर इज 1 2 3 4 ABCD. आन्सर इज 1. सिंपल आहे गाईज. मग पहिले मी तुम्हाला इन्फॉर्मेशन पण दिली, म्हणजे तुम्हाला तिथे पार्टिसिपेटिव्ह 1 वाटेल आणि तुम्हाला आन्सर पण करता. ठीक आहे. चलो पुढचा परत एक. आता हा बघा इथे चार्ट आहे, पॉज करा व्हिडिओ आणि त्या व्हिडिओ तिथे तुम्हाला इथे क्रिक्स दिलेत आणि रिव्हर कोणती त्याच्या माउथवर आणि डिस्ट्रिक्ट पण तिथे दिलेत. आता त्या बेसिसवर आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. त्याच्या आधीचे पण आणि हे पण. ठीक आहे. चलो क्वेश्चन काय बघा. क्वेश्चन विचारतो, सिलेक्ट अँड इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह अबाउट द डिस्ट्रिक्ट्स ऑफ कोकण अँड रिव्हर फ्लोइंग इन देम. ठीक आहे. मग आपल्याला चुकीचा पर्याय बघायचा जिथे नदी है ना, नदी आणि तो डिस्ट्रिक्ट तो कुठे कनेक्ट होतो. बघा आता इथे पालघर. आता ऑप्शन जर का तुम्ही प्रॉपर बघितलं असेल तर पालघर, वैतरणा, पिंजाळ, सूर्य आणि देहळच्या बिलकुल आहे. सिंधुदुर्ग मध्ये गड, तारली, तेरेखोल आहेत, आचरा, मग रत्नागिरी, वशिष्ठी, काजली, जोग आणि भाजप. रायगड जो आहे इथे अंबा ही रिव्हर येतच नाही, कुंडलिका येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे या साऊथ कोकणचे रिव्हर आहेत त्या तुम्हाला रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये सापडणार. रायगडचा हा ऑप्शन इनकरेक्ट आहे. बाकी तिन्ही पण यू विल फाइंड दिस आर रादर करेक्ट. येईल का? मी इन्फॉर्मेशन बेस्डच तुम्हाला दिलं, असं नाही की मी डायरेक्ट विचारतोय. तुम्हाला पहिले मी इन्फॉर्मेशन दिली आहे, जर तुम्ही रिवाइज केली नसेल तर, आणि मग तुम्ही ते कनेक्ट करू शकता. पुढचा बघा, धरंतर क्रिक इज इन द माउथ ऑफ विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर. हा मेन 17चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. मेन 17चा हा क्वेश्चन विचारलाय. मग कोणती रिव्हर आहे? मग कोणती रिव्हर? 2 रिव्हर आहे बेसिकली असणार. एक तर बेसिकली तुम्ही उल्हास बघणार, नाही उल्हास नाही. ठीक आहे. इथे धरंतर क्रिक तुम्हाला पातालगंगा रिव्हरवर आहे आणि रायगड. ठीक आहे. आणि प्लस तुम्ही बघणार की ही कनेक्ट होते अंबा रिव्हर ऑल्सो. ठीक आहे. अंबा रिव्हरवर सुद्धा ही क्रिक तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. सो तो पण पॉइंट आहे जो तिथे कनेक्ट होतोय. ठीक आहे. पुढचा बघा. ठीक आहे. कोकण रिव्हर आणि सिस्टीमवर तेवढे क्वेश्चन्स होते जे आपण कनेक्ट केले. मोस्ट आस्क्ड जो आहे तो आहे नर्मदा आणि तापी रिव्हर सिस्टीम. बघा काय क्वेश्चन विचारलाय. खूप रिपीटेटिव्ह क्वेश्चन्स आहे, खूप रिपीटेटिव्ह क्वेश्चन्स आहे फॉर शुअर. बघा पहिला क्वेश्चन. मग विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स इन महाराष्ट्र फ्लोज फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. ठीक आहे. ईस्ट टू वेस्ट. मग इथून जर का आपण बघितलं तर ती रिव्हर आपल्याकडे एकच आहे. इंडियामध्ये 2 आहेत भरपूर, पण मेजर 2 आहेत, तापी आणि नर्मदा. महाराष्ट्र जी आहे दॅट इज फॉर शुअर तापी. ठीक आहे. सो दिस 2 देअर इन महाराष्ट्र. नेक्स्ट. मग आता पुढचं तापीशीच बघा कनेक्टेड क्वेश्चन.
द टोटल लेंथ ऑफ तापी रिव्हर, तापी नदीची एकूण लांबी किती? मग माहिती आहे का तुम्हाला? माहितीच पाहिजे. गोदावरी 1465, ठीक आहे. कृष्णा 1300, 136 1300, ठीक आहे. मग तुम्हाला या रिव्हर सिस्टीमची लेंथ माहित पाहिजे. तापी 724 किलोमीटर, ठीक आहे. 724 किलोमीटर. कावेरी 780 किलोमीटर्स, ठीक आहे. मग गंगा 2525 किलोमीटर्स, ब्रह्मपुत्रा 2900 किलोमीटर. म्हणजे यार लेंथ तुम्हाला माहितीच पाहिजे ऍटलीस्ट, कारण फार बेसिक आहे. नेचर क्वेश्चन्स विचारलेले आहेत. डिसेंबर 22 MES चा क्वेश्चन आहे, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, विच इज द लार्जेस्ट वेस्ट फ्लोइंग रिव्हर सिस्टीम ऑफ महाराष्ट्र? बघा क्वेश्चन रिपीट होतोय का? बिलकुल क्वेश्चन रिपीट होणार आहे. तुम्हाला कितीतरी मी इन्स्टान्सेस दाखवेल जिथे क्वेश्चन रिपीट झाले, माउंटन आणि रिव्हर्स मध्ये पण, कोकण मध्ये पण, आणि इथे पण बघा खूप सारे क्वेश्चन्स असतील जे रिपीट होतील. मग कोणती आहे मोठी? दॅट इज फॉर शुअर. क्वेश्चन विचारलाय पश्चिमेकडे, म्हणजे ईस्ट टू वेस्टच आहे. सिस्टीम कोणती, पण कुठली? महाराष्ट्रातली, ठीक आहे. मग कन्फ्यूज नका हो. क्वेश्चन मग महाराष्ट्रातली आणि सर्वात मोठी, कारण नर्मदा इथून फ्लो करत नाही म्हणून नर्मदा येणार नाही. बाकी ही पण आहे, ही पण आहे, पण यांची लेंथ छोटी आहे. तसेच कोकण रिव्हर मध्ये सगळ्यात मोठी रिव्हर आहे उल्हास रिव्हर. लक्षात ठेवा 130 किलोमीटर लेंथ आहे, बट मग ती छोटी तापी एवढी नाहीये. पुन्हा आन्सर इज ओके. पुढचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स आर फ्लोइंग इन ए रिफ्ट व्हॅली? मेन्स 2019 चा क्वेश्चन आहे. किती रिपिटेटिव्ह आहे बघितलंय? रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे. मग आन्सर काय येईल? दॅट इज फॉर शुअर तापी आणि नर्मदा. इंडियामध्ये 4 रिव्हर्स आहेत. इथे तर 2 रिव्हर तुम्हाला भेटल्या. रिफ्ट सिस्टीम. रिफ्ट म्हणजे काय असतो गाईज? जेव्हाही ब्लॉक माउंटेन फॉर्म होतो, ठीक आहे, ब्लॉक माउंटेन. तो मग इथे एक वळीचा पर्वत असतो आणि एक ब्लॉक माउंटेन असतो, ठीक आहे. त्याला ब्लॉक माउंटेनला बघू मराठीत काय म्हणतो बघून घ्या, ठीक आहे. मग हा जो लो लाईन पार्ट आहे याला म्हणतो आपण रिफ्ट व्हॅली, ठीक आहे. याला म्हणतो रिफ्ट व्हॅली. आणि इथून ज्या रिव्हर फ्लो करतात त्या रिफ्ट व्हॅली रिव्हर. मग कोणत्या रिव्हर्स आहेत? मग तापी, नर्मदा, मग आपल्याकडे आहे चंबल आणि दामोदर. हे 4 रिव्हर्स आहेत ज्या रिफ्ट व्हॅली थ्रू फ्लो करतात. लक्षात ठेवा, विचारलं जाऊ, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, मंधार आणि दर्दी आर फेमस वॉटरफॉल ऑकर्स ऑन दी कॉन्फ्लुएन्स ऑफ विच 2 रिव्हर्स? ठीक आहे. कोणत्या 2 रिव्हर्सच्या कॉन्फ्लुएन्सवर हा वॉटरफॉल बेसिकली लोकेटेड आहे, ठीक आहे. गाईज पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला इथे ऍटलीस्ट 40-45 क्वेश्चन जे आहेत आपण ते डिस्कस करतोय, आणि तुम्हाला याचे रिपिटेटिव्हनेस आणि इम्पॉर्टन्स विथ डेटा काही तुम्हाला 100% इथे, ठीक आहे. सो येस. मग मंदर आणि दर्दी कुठे आहेत? तर ते आहे छोटी आणि तवा रिव्हर. आता कमेंट मध्ये मला सांगा या 2 रिव्हरचं ओरिजिन कुठे आहे आणि त्या कुठे जाऊन मर्ज होत आहे, ठीक आहे. सांगणार? येस, राईट. आणि लक्षात ठेवून घ्या, जर काही गोष्टी नसतील तर पेन पेपर सोबत असू द्या आणि ऍड करा आपल्या कॉन्टेक्स्ट, ठीक आहे, त्या नोट्स मध्ये. देन विच ऑफ द 2 डॅम्स कन्स्ट्रक्टेड ऑन पूर्णा रिव्हर अंडर प्रोजेक्ट पूर्णा? ठीक आहे. पूर्णा रिव्हर दॅट इज ट्रिब्युटरी ऑफ तापी, ठीक आहे. मग प्रोजेक्ट पूर्णाच्या अंडर कोणते डॅम्स इथे बनवले तापीमध्ये? आता जर मला याचा आन्सर माहित जरी नसेल तरी मी लॉजिकली या क्वेश्चनला आन्सर करेल. बघा कसं. आता जर मी इथून स्टार्ट केलं, जायकवाडी. जायकवाडी कुठे आहे? गोदावरी. आणि पूर्णा आणि गोदावरीचा तर तसाही काही संबंधच नाहीये. मग मी डायरेक्टली हा संभाजीनगर मध्ये, बरोबर, मग डायरेक्टली हा कट होतो. 4th ऑप्शन. पुढचा, खडकवासला आणि उजनी. उजनी डॅम कुठे आहे? भीमा रिव्हर. भीमा आणि पूर्णा रिव्हरचा काही कनेक्ट येईल का? सोलापूर? बिलकुल नाही. खडकवासला पुणे काही कनेक्ट येईल का? बिलकुल नाही. हा ऑप्शन कटला. उजनी, मग उजनी भीमा परत तिथे आहे, तो पण ऑप्शन कटला. कावेरी आणि उजनी, राईट. मग काय येतो? मग येलदरी आणि सिद्धेश्वर. मग जर का इथे इलिमिनेशनने हे आन्सर करायचं, लक्षात ठेवा असे खूप सारे क्वेश्चन्स असतील जिथे तुम्हाला आन्सर माहित नसेल तरी सुद्धा इलिमिनेशनने मेथडने तुम्ही आन्सर करू. पुढचा निगोज, ठीक आहे. आता तापी पूर्ण होतं, आता त्याच्याशी थोडासा कनेक्टेड आहे. निगोज अ फेमस प्लेस फॉर पॉटहोल्स. पॉटहोल्स म्हणजे काय? हे बघा इथे पॉटहोल्स असतात. का होतात? जेव्हा रिव्हर फ्लो करते तेव्हा तिथे मध्ये जर का रॉक्स असतील किंवा दगड असतील ना, कोबल्स वगैरे मोठे लार्ज ग्रॅव्हल्स, मग रिव्हर त्यांना जर का अपरूट करू शकत नसेल तर रिव्हर काय करते? इथे फ्लो करते आणि इथे एक एडी करंट जनरेट करते, ठीक आहे. एडी करंट, राईट. दिस एडी करंट रॅदर लीड्स टू रिमूव्हल ऑफ मटेरियल फ्रॉम द बेस ऑफ द रॉक, ठीक आहे. रिमूव्हल ऑफ मटेरियल फ्रॉम द बेस, आणि स्लोली आणि स्टडीली बघा तिथे असे होल्स क्रिएट होतील. दिस होल्स आर बेसिकली सिम्पली व्हॉट दिस पॉट होल्स आर टू बी नोन ॲज, ठीक आहे. हे पॉट होल्स आहेत. आणि मग हे पॉट होल्स कुठे तुम्हाला बघायला भेटतील? हे पॉट होल्स असतील पारनेर नगर डिस्ट्रिक्ट.
फेमस आहे, तिथे तुम्ही कधी गेलात तर तुम्ही बघू शकता आणि म्हणजे बघायला इंटरेस्टिंग वाटतं. ठीक आहे, इथे तुम्ही कधी संभाजीनगरला जर हिमायत बाग या एरियामध्ये जाऊन बघितलं तर तिथे सुद्धा तुम्हाला खाम नदीच्या बँक्सवर असे पॉट होल्स बघायला भेटतील. एवढे जास्त नाही आहेत पण या असेच काही पॉट होल्स तुम्ही तिथे 100% त्या फ्लो मध्ये बघू. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज आर एक्झाम्पल्स ऑफ रिफ्ट व्हॅली. ठीक आहे, आता हा मे 27 चा क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन बघा काय विचारलंय, रिफ्ट व्हॅली रिव्हर्स नाही विचारलंय. मी आताच सांगितलं, आता आपण भरपूर क्वेश्चन केले रिफ्ट व्हॅली रिफ्ट व्हॅली रिफ्ट व्हॅली. माझा क्वेश्चन परत आला रिफ्ट व्हॅली, बट क्वेश्चन काय विचारतो थोडंसं लक्षात ठेवा. तुम्ही आन्सर बरोबर नर्मदा तापी करणार इथे आणि 100% इनकरेक्ट आन्सर करणार. क्वेश्चन विचारतोय रिफ्ट व्हॅली ना की रिव्हर फ्लोईंग थ्रू रिफ्ट व्हॅली, त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. ठीक आहे, मग इथे ब्रह्मपुत्र व्हॅली इज नॉट ए रिफ्ट व्हॅली, आत्ताच नाव तर घेतलंच नाही मी. गंगा आणि यमुना ही सुद्धा रिफ्ट व्हॅली नाहीये. तापी आणि नर्मदा रिफ्ट व्हॅली मधून फ्लो करतं, बट ती व्हॅली रिफ्ट नाहीये. ठीक आहे, सो मग तो एक पॉइंट आहे. आणि त्याच्यानंतर ईस्ट आफ्रिकन व्हॅली आणि राईन व्हॅली, यस दॅट इज इन, ही आहे आफ्रिका आणि ही आहे युरोपमध्ये. ठीक आहे, राईन इज वन ऑफ द लॉंगेस्ट रिव्हर इन युरोप. ठीक आहे, त्याच्यापेक्षा मोठा रिव्हर्स आहेत, बट येस मग या व्हॅलीज आहेत आणि याचा आन्सर बघा येतं वन ओनली. ठीक आहे, आय होप यू गाईज आर गेटिंग दिस कॉन्सेप्ट वेल. ओके, कधी कधी क्वेश्चन फ्रेमर काय करतो ना, तुमचा अलर्टनेस किती आहे, तुमचा अवेअरनेस किती, त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारतो. आपण जर का प्रॉपर तिथे नसणार अवेअर तर मग होऊ शकतं आन्सर ए आणि बी पण असू शकतं, पण ही व्हॅली जी आहे ती रिव्हरची व्हॅली आणि ती कम्प्लीट नाही. ठीक आहे, मग आता पुढचा क्वेश्चन परत मग आता रिव्हर्स आणि त्यांच्या बँक्सवर असलेल्या सिटीज, पॉसिबिलिटीज, प्रोबॅबिलिटीज. बघा काय, एक आहे इथे रिव्हर. ठीक आहे, तुम्ही मराठीमध्ये इथे बघू शकता पांझरा आहे, उपासमार नाहीये. ठीक आहे, पांझरा. मग पांझरा रिव्हर बेसिकली पांझरा रिव्हरच्या बँक्सवर धुळे लोकेटेड आहे. ठीक आहे, मग मला पण माहिती आहे तापीच्या बँक्सवर बघा भुसावळ आहे, प्रवराच्या बँक्सवर आहे संगमनेर. ठीक आहे, धाम जो आहे तो पनवार वर असेल. ठीक आहे, पण जर आता मी शुअर असेल तर बघा 1 2 ये सी ला 1 ना, हा सी ला 1 आणि डी ला 2, 1 2 1 2 1 2 हाच इथे आन्सर येईल. तरी पण बघूयात, ए चं 3 पांझरा धुळे आणि धाम पावर. ठीक आहे, पावर. तो मग इथे तुम्हाला पवनार. ठीक आहे, सो याचा आन्सर येईल बघा ए. मग लक्षात ठेवा भुसावळ तुम्हाला तापीच्या बँक्सवर भेटेल आणि मग प्रवरा संगमनेरच्या बँक्सवर आणि धुळे जो आहे तो पांझराच्या बँकवर. ठीक आहे, मग हे काही मेजर जरी लक्षात ठेवले तर तुम्ही आन्सर पुढे करू शकता, कारण रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स येतील. आता पुढचा जो एरिया ज्याच्यावर क्वेश्चन विचारले दॅट इज कृष्णा रिव्हर सिस्टीम. बघा कृष्णा रिव्हरचा इथे मी तुमच्यासाठी मॅप ऑलरेडी दिलाय. एकदा व्हिडिओ पॉज करून मॅप बघून घ्या, राईट, कारण या मॅप बेसिसवर आपल्याला क्वेश्चन आन्सर करायचे आहेत फक्त. ओके, मग आता स्टार्ट करूयात क्वेश्चन. गिवन बिलो इज अ मॅप ऑफ ड्रेनेज बेसिन. ठीक आहे, दिस इज व्हॉट दिस मॅप, विच वन ऑफ द फॉलोइंग रिव्हर बेसिन इज शोज इन द मॅप. ठीक आहे, आता हे मॅप बेस्ड क्वेश्चन विचारल्या जातात. आता ट्रेंड थोडा कमी झालाय, बट मेन्स मध्ये हा ट्रेंड फार जास्त होता. ठीक आहे, सो मग मेन्स 2012 चा क्वेश्चन आहे बघा, हा मॅप आहे. तुम्हाला आता इथे कनेक्ट कसं व्हायचंय तर भीमा रिव्हर आहे आणि कृष्णा रिव्हर आहे. ठीक आहे, मग या ज्या रिव्हर आहे भीमा आणि कृष्णा, ठीक आहे, ही फ्लो करते आणि काही ट्रिब्युटरी साऊथने येत आहे, त्याच बेसिसवर फक्त होऊ शकतं. अदरवाईज गोदावरीचा तर लेंदी बेसिन बनतो, त्याच्यामुळे आपण गोदावरीच्या मॅपवर इथे पण बघू कृष्णा आणि उल्हासचा एवढा शॉर्ट नसेल. याचं बेसिकली आन्सर आहे कृष्णा बेसिन. ठीक आहे, कृष्णा बेसिन याचं बेसिकली गिव्हन आन्सर. पुढचा बघा पॉइंट, पुढचा आहे ओरिजिन आणि रिव्हर्स. ठीक आहे, रिव्हर आणि त्याचं ओरिजिन काय हे विचारलंय बघा. याचा आन्सर करा गाईज, कमेंटमध्ये आन्सर सांगा. आता सगळे माहित असतील का, आन्सर इज नो, बट जे माहिती ते आधी कनेक्ट करा 100%. पेनगंगा, ठीक आहे, मला माहिती कृष्णा कोणता आहे, महाबळेश्वर. ठीक आहे, तुंगभद्रा साऊथ मध्ये आहे म्हणजे कर्नाटका, मग तिथलं काहीतरी नाव असेल गोमंतक. कावेरीचा आहे ब्रह्मगिरी, तल कावेरी ओरिजिन आहे आणि म्हणून पेनगंगा बुलढाणा रेंज. जर का याला कनेक्ट केलं तर आन्सर बघा काय येतं, की अंतर नाहीये, पेनगंगा आहे. ठीक आहे, सो लक्षात ठेवा बुलढाणा रेंज. ठीक आहे, सो मग याचा आन्सर बघा 2 2 2 4 4 कृष्णा 4, टीचं काय दिलंय तुंगभद्रा 1, हा आन्सर आहे 2. ओके, सिंपल क्वेश्चन. देन पुढचा, डिपॉझिट्स ऑफ कोल
आर नोन टू अगर इन रिव्हर व्हॅली. विच रिव्हर व्हॅली ॲज इन. ठीक आहे, मध्ये गोदावरी कृष्णा रिव्हर व्हॅली मध्ये तुम्हाला फार रिच रिझर्व्ह ऑफ कोल आयडेंटिफाईड केले. कोल बेड मिथेन सुद्धा तिथे सापडलाय. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे गोदावरी तर नाही आहे, मग इथे असेल कृष्णा व्हॅली. ठीक आहे, कृष्णा व्हॅली बेसिकली आन्सर आहे जो मेन्सचा क्वेश्चन आहे, करंट अफेअर बेस्ड. ओके, इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल की कृष्णा गोदावरी दोन्ही बँक्स मध्ये व्हॅलीमध्ये तुम्हाला रिच रिझर्व्ह ऑफ पेट्रोलियम एक्सपेक्टेड आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिव्हर्स फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. ठीक आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे बरोबर आहे. पण आता मग तो सिंपल आहे का क्वेश्चन? नाही. क्वेश्चन बघा, मेन्स 18चा क्वेश्चन आहे आणि त्यांनी कृष्णा रिव्हरच्या ट्रिब्युटरीज आणि सब ट्रिब्युटरीज घेऊन ऑर्डर डिफाईन करायला लावलं. काय मग आता बघा, 4 रिव्हर्स आहे, भीमा, नीरा, कृष्णा, वर्मा. ठीक आहे, भीमा, नीरा, कृष्णा, वर्मा. जर का तुम्ही हा मॅप प्रॉपर तुम्ही लक्षात ठेवला, कारण करावाच लागेल, कधी कधी असे डिटेल क्वेश्चन येतात, ऍक्च्युली इनकरेक्ट यायचे चान्सेस जास्त इथे, कारण सगळ्यांना तेवढं माहित नसेल, पण ज्याला माहिती मग त्याचा आन्सर इथे करेक्ट येईल. बघा काय दिलाय, सगळ्यात जसं साऊथ मध्ये दिसतीये वर्णा, मग येतीये कृष्णा, मग येतीये नीरा आणि मग येतीये भीमा. ठीक आहे, सो भीमा बेसिकली एंडला असेल, मग नीरा, मग कृष्णा आणि वर्णा. आन्सर याचं येईल. ठीक आहे, आन्सर आहे याचं. ठीक आहे, थोडासा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये मी क्वेश्चनला पुट करेल, कारण सगळ्यांना माहित असेल असं आय गेस नाही. ओके, तरी सुद्धा यू कॅन ऍब्सोल्युटली डील. बघा पुढे, द रिव्हर कोयना जॉईन्स द रिव्हर कृष्णा ऍट. कोयना कृष्णेला कुठे येऊन मिळते. मग आता त्याच्यासाठी फेमस डेस्टिनेशन आहे बघा, तसं बघितलं तर सातारा है ना. तसं तर आपल्याला माहिती सातारा, पण त्याच्याही पेक्षा फेमस डेस्टिनेशन जो आहे तो आहे कराड है ना. मग कराड हा जो लोकेशन आहे, हा जो बेसिकली एरिया आहे म्हणा, तिथे तुम्हाला या दोघाही रिव्हरचं मर्जिंग इज व्हॉट कॅन बी एक्सपेक्टेड है ना. अँड दॅट इज व्हॉट pre-2011चा क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा, असे क्वेश्चन्स परत रिपीट होतील है ना, चान्सेस आहे. मग आता विच ऑफ द फॉलोइंग व्हॅली शोज द ब्युटिफुल सीन ऑफ रिझर्वायर ऑफ धोम डॅम. ठीक आहे, धोम डॅम हा कोणत्या रिव्हर बेसिन मध्ये आहे असा हा सिम्पली क्वेश्चन विचारलाय. हा मेन्स 2016चा क्वेश्चन आहे. ठीक आहे, 2016चा हा बेसिकली क्वेश्चन इथे विचारलेला आहे. ओके, मग आता 2016चा हा जो क्वेश्चन बेसिकली विचारलाय, धोम रिव्हर, धोम डॅम कुठे बिल्ड आहे, तर तो बेसिकली बिल्ड आहे ऑन दी कृष्णा. ठीक आहे, सो टेरी गढवाल इथे पण नाही, सायलेंट व्हॅली केरला, टेरी गढवाल हा बेसिकली उत्तराखंड, वेन्ना व्हॅली केरलामध्ये असेल. ठीक आहे, एकदा व्हेरीफाय करून घ्या. आणि कृष्णा व्हॅली महाराष्ट्र आणि कर्नाटका. सो तिथे बेसिकली तुम्हाला हा डॅम बघायला भेटेल. ठीक आहे, असे क्वेश्चन्स आहे, इझी आहे, सिंगल लाईनर आहे पण फॅक्च्युअल आहे. ठीक आहे, मग हे क्वेश्चन जर का माहित असेल तर आन्सर करायचं. अननेसेसरी कधी कधी रिस्क घेणं विल बी रॅदर डिफिकल्ट, डेंजरस ऑल्सो. ठीक आहे, सो रिमेंबर. मग आता कृष्णा रिव्हरचे बघा जे क्वेश्चन्स होते ते आपण इथे कव्हर केलेत. ओके, मग आता पुढचा येतोय गोदावरी रिव्हर बेसिन. ठीक आहे, याच्यावर बघा गाईज खूप क्वेश्चन्स विचारले आहेत. ऑलमोस्ट आपल्याला 10 क्वेश्चन्स असतील जे गोदावरी रिव्हर बेसिन्सवर विचारलेत, आणि म्हणून हा पॉइंट जो आहे तो आपल्यासाठी प्रिटी मच इम्पॉर्टंट पॉइंट आहे ना. सो दॅट इज प्रिटी मच इम्पॉर्टंट पॉइंट हिअर इज ना. बघा, पहिले तुम्हाला मॅप दिलाय मी. ठीक आहे, तुम्ही एकदा हे रिव्हर्स आणि मॅप्स पण बघून घ्या है ना, कारण आता मॅप कसा विचारला होता क्वेश्चन की कोणता हा जो मॅप आहे ना, कोणता रिव्हर बेसिन रिफ्लेक्ट करतो. आता क्वेश्चन झाला होता. ठीक आहे, सो अकॉर्डिंगली वी नीड टू बघा गोदावरीचा मॅप बेसिन किती डिफरंट आहे ना. गोदावरीचा जर का आपण ड्रॉ केला दॅट वुड बी व्हेरी मच डिफरंट है ना, दॅट बेसिन वुड रादर बी. ठीक आहे, पण महाराष्ट्रामध्ये 50% आहे. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ मॅप अनालाइज करून घ्या, कारण याच्यावर आपण क्वेश्चन आन्सर करणार. ओके, मग पुढे क्वेश्चन बघा, खूप इझी क्वेश्चन आहे. मी याचा आन्सर सांगणार नाही, तुम्हीच मला कमेंट मध्ये हा आन्सर सांगणार. काय, विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर बेसिन इज द लार्जेस्ट बेसिन इन महाराष्ट्र. ठीक आहे, मग महाराष्ट्रात सगळ्यात लार्जेस्ट रिव्हर बेसिन कोणता आहे? बघा ऑप्शन तुमच्याकडे दिलेत, तुम्हीच मला आन्सर सांगणार, कारण तुम्ही ऑलरेडी याचं बघितलं. ठीक आहे, मग पुढचा, इन विच इयर डिड द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एस्टॅब्लिश्ड दी गोदावरी मराठवाडा इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ठीक आहे, किंवा गोदावरी पाटबंधारे सिंचन प्रकल्प विकास महामंडळ. सो
कोणत्या वर्षी स्थापन केलाय? हा मेन्स फॉरेस्ट मेन्स 17चा क्वेश्चन आहे, फॅक्च्युअल आहे, ठीक आहे. पण मग याचं काम काय होतं? दॅट इज सिम्पल की इथे तुम्हाला इरिगेशन आणि गोदावरी जो बेसिन आहे त्याचा इरिगेशन, त्याचं डेव्हलपमेंट आहे ना, आणि त्याचं ओव्हरऑल मॅनेजमेंट, जे सस्टेनेबल मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, ते करायचं आहे. तो बेसिकली इथे क्रुशियल पॉइंट होता. हा कधी एस्टॅब्लिश केलाय? सो 1998, ठीक आहे. सो 1998 मध्ये बेसिकली हा एस्टॅब्लिश केलाय आपण गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, ठीक आहे. याचं हेडक्वार्टर तुम्हाला संभाजीनगर मध्ये बघायला भेटेल, तुम्ही तिथे बघू, ठीक आहे. सो दिस वन. पुढचा आता क्वेश्चन बघा गाईज कसे कनेक्टेड असतात, कसे कनेक्टेड क्वेश्चन्स असतात. जे तुम्हाला एक क्वेश्चन आहे त्याच्याच बेसिसवर तुम्हाला पुढचा क्वेश्चन आन्सर करता येईल. हे इंटर रिलेटेड आहे. जर तुम्ही प्रॉपर क्वेश्चन पास्टचे स्टडी केले तर तुम्हाला फ्युचरचे क्वेश्चन आन्सर करता येतील फॉर शुअर. ना व्हॉट इज द नेम ऑफ रिव्हर आफ्टर कॉन्फ्लुएन्स ऑफ वर्धा अँड वैनगंगा? ठीक आहे, वर्धा आणि वैनगंगा रिव्हर्सच्या कॉन्फ्लुएन्स नंतर कोणती रिव्हर नावाला येते? ठीक आहे. मग आता ती रिव्हर कोणती आहे? दॅट रिव्हर इफ यू आर अवेअर अबाउट, ठीक आहे. मग इथे बघा वर्धा विदर्भ आणि वैनगंगा ही युनिक रिव्हर आहे जी नॉर्थ टू साऊथ फ्लो करते महाराष्ट्रात, है ना. याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारलाय. सो मग अशी युनिक रिव्हर आहे. मग त्या रिव्हरचा बेसिकली एक रिझल्ट येतो दोघांचा कॉन्फ्लुएन्स होऊन, आणि ती आहे प्राणहिता. दॅट इज ट्रिब्युटरी जी अल्टिमेटली मर्ज होते गोदावरीला, है ना. सो प्राणहिता ही ती रिव्हर आहे जी मर्ज होतीये गोदावरीला. फाईन, कळालंय. आता याच इन्फॉर्मेशनने तुम्ही पुढचा क्वेश्चन बघा सॉल्व्ह करू शकता. बघा क्वेश्चन काय म्हणतोय. कसा इंटर रिलेटेड, पीवायक्यूचं अनालिसिस किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हे इथे सांगू शकतो ना. हा क्वेश्चन बेसिकली तुम्हाला सांगू शकतो, ठीक आहे ना. आयडेंटिफाय द फॉलोइंग रिव्हर्स. एमपीएससी मेन्स 2016 चा क्वेश्चन आहे. काय विचारतोय? ओरिजिनेट्स इन द मध्य प्रदेश. दिस रिव्हर ओरिजिनेट्स इन द मध्य प्रदेश. क्लू दिलेला आहे, मध्य प्रदेश मधून येते. म्हणजे फॉर शुअर एक तर तापीची ट्रिब्युटरी असू शकते किंवा गोदावरीची ट्रिब्युटरी असू शकते, बरोबर आहे. मग तापी किंवा गोदावरी. मग काय आता इथे जर त्याच बेसिसवर करायचं असेल वर्धा वैनगंगा इंद्रावती प्राणहिता सगळ्या गोदावरीच्या दिल्या, दॅट इज डन विथ. तुम्हाला हा क्लू फार इम्पॉर्टंट आहे असा नाही आहे, तरी पण काही एक्सटेंटवर. इंद्रावती ही मध्य प्रदेश मधून नाही छत्तीसगड मधून येतं, ठीक आहे. त्याच्यामुळे तो ऑप्शन आपण इलिमिनेट करू शकतो. कॉल्ड प्राणहिता आफ्टर इट्स कॉन्फ्लुएन्स विथ वर्धा. बघा आता या आधीच्या क्वेश्चन वरून तुम्हाला हा आन्सर करता येईल का? 100% तुम्ही याला आन्सर करू शकता, ठीक आहे. दॅट के वर्धा अँड वैनगंगा यांचा कॉन्फ्लुएन्स होऊन तुम्हाला डिरेक्टली, है ना, इथे प्राणहिता बघायला भेटते. तरी पण फॉर्म द नॉर्थ साऊथ बाउंड्री ऑफ चंद्रपूर अँड गडचिरोली डिस्ट्रिक्ट. गडचिरोली आणि चंद्रपूरचा नॉर्थ टू साऊथ फॉर्म होतोय. आणि पेंच आणि बाग आर इट्स ट्रिब्युटरीज. येस, पेंच रिव्हर जी पेंच वाईल्ड लाईफ सँक्च्युरी मधून जाते ती याची ट्रिब्युटरी आणि बाग सुद्धा, ठीक आहे. सो मग याचा आन्सर बघा काय आहे? वैनगंगा, ठीक आहे. आन्सर इज बेसिकली वैनगंगा, ठीक आहे. इझी आहे. येस, ऍब्सोल्युटली तुम्ही करू शकता जर का तुम्ही पीवायक्यूज प्रॉपर अनालिसिस केले असतील. पुढचा क्वेश्चन. इन विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर बेसिन जवार, ठीक आहे, और ज्वार, राईट, जो आपला स्टेपल क्रॉप आहे बेसिकली इन महाराष्ट्र. आता ग्रीन रिव्होल्युशन नंतर आपण गहूकडे गेलोय म्हणा, व्हीट कडे गेलोय, पण तो स्टेपल क्रॉप आहे. मग दॅट इज व्हेरी मच कॉन्सन्ट्रेटेड. मग हा मेन्स 2016 चा क्वेश्चन आहे की कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे. मग आता जर तसं बघितलं तर बघा गोदावरी, भीमा, कृष्णा आणि पंचगंगा. पंचगंगा कुठे? साऊथला कृष्णाच्या बँक्सवर, ठीक आहे. कृष्णा रिव्हर कोल्हापूर. तो मग कुठे तुम्हाला भेटतो? बघा कृष्णा, भीमा, पंचगंगा या रिव्हर ह्या जनरली वॉटर रिच ट्रॅक्ट, ठीक आहे. म्हणून तुम्हाला इथे जनरली हाय वॉटर कन्झ्युमिंग क्रॉप्स बघायला भेटतील, ठीक आहे. किंवा तिथे आहे जसं कोल्हापूर हा मिल्क आणि दहीचा डिस्ट्रिक्ट आहे, ठीक आहे. याला मिल्क आणि घी डिस्ट्रिक्ट पण म्हणतात, ठीक आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाची काहीतरी आयडेंटिटी आहे. तो मग इथे जनरली असं होणार नाही, पण मराठवाडा जिथे गोदावरी फ्लो करते, विदर्भा जिथे गोदावरीची ट्रिब्युटरी सिस्टम आहे, तिथे तुम्हाला ज्वारीचं प्रोडक्शन बघायला भेटेल. आणि म्हणून याचा आन्सर बेसिकली असेल, ठीक आहे, दिस वन. ओके, दिस ओनली ए इज करेक्ट. लॉजिकली काय इलिमिनेट केलंय मी? कारण हे तिन्ही पण सेम ग्रुपचे दिसत आहेत, है ना. एक तर सगळे असतील, नाही तर मग कोणीच नसेल, असं होऊ शकतं, ठीक आहे. दिस वे. पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन
नेम द सेक्रेड प्लेस वेअर द रिव्हर हॅज टेकन इट्स नेम आफ्टर इट्स सेमी सर्क्युलर प्लेस. त्या पवित्र स्थळाचे नाव सांगा जिथे नदीने तिच्या अर्धवर्तुळाकार आकारानुसार आपले नाव घेतले आहे. आता अर्धवर्तुळाकार मग आता तुम्हाला बघावं लागेल कोणता अर्धवर्तुळाकार. मग अर्धवर्तुळाकार असा शेप असू शकतो का, वक्राकार आहे ना. मग हा चंद्र सारखा शेप होतोय का, बरोबर आहे ना, चंद्र मून शेप. ठीक आहे, क्रिसेंट शेप पण याला म्हणू शकतो आपण. मग याला काय चंद्रभागा कनेक्ट होतं का, येस चंद्रभागा. मग चंद्रभागेची थिअरी काय आहे, चंद्रभागेची थिअरी सेक्रेड प्लेस आहे आपली. ठीक आहे, सेक्रेड प्लेस आहे. देहू, आळंदी, पंढरपूर और नाशिक सगळे सेक्रेड प्लेस, सगळे इम्पॉर्टंट आहे. बट मग तिथे अर्धवर्तुळाकार सेमी सर्क्युलर किंवा क्रिसेंट शेप कुठे बनतोय, तर तो बनतोय चंद्रभागा नावच. ठीक आहे, सो ती आहे पंढरपूर येथे जी बेंट होतीये. बघा असा काहीतरी क्वेश्चन मध्ये ना काही क्लूज असतात. यू नीड टू आयडेंटिफाय दोज क्लूज आणि वन्स यू गेट इन यू विल फाइंड की ते मग क्लूज तुम्हाला इफेक्टिव्हली आन्सर करण्यासाठी हेल्प करतील. ओके, पुढचा क्वेश्चन विचारलाय बघा प्रिलिम्स एमपीएससी राज्यसेवा. ठीक आहे, 2015 मध्ये काय विचारलंय गाईज. विच रिव्हर इन महाराष्ट्र फ्लोज ऑल राऊंड द इयर. ठीक आहे, पेरेनियली म्हणजे महाराष्ट्रातली कोणती नदी संपूर्ण वर्षभर वाहते, वर्षभर. डू यू फाइंड एनी रिव्हर दॅट इज पेरेनियल इन महाराष्ट्र, के वर्षभर वाहणाऱ्या रिव्हर्स आहेत का. भारतात तर आहे, इंडियामध्ये आहे, जसं गोदावरी असेल, सॉरी गंगा असेल, ब्रह्मपुत्र आहे, इंडस आहे, त्यांचे ट्रिब्युटरीज असतील. आणि पेनिन्सुलर इंडियामध्ये एक लक्षात ठेवा एक रिव्हर आहे जी पेरेनियल आहे, युनिक आहे ती रिव्हर. जनरली आपल्या द्वीपखंडातल्या रिव्हर जे असतात, ठीक आहे, द्वीपकल्पीय रिव्हर या बेसिकली पेरेनियल नसतात. ठीक आहे, वर्ष 12 महिने नसतात. ठीक आहे, मग इथे एकच रिव्हर आहे जी कावेरी, जी तुम्हाला पेरेनियल रिव्हर म्हणून बघायला भेटेल. अदरवाईज सगळ्या रिव्हर ज्या आहेत त्या टेम्पररी रिव्हर किंवा सीझनल रिव्हर्स आहेत. ठीक आहे, तो मग आता कावेरी तर या ऑप्शन मध्ये आहे. ठीक आहे, मी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे, कुठेतरी नोट करत चला. ठीक आहे, फार हेल्प होईल. तो मग आता इथे कावेरी तर आहे. ठीक आहे, मग आन्सर कावेरी येईल का, ना, का, कारण क्वेश्चन विचारलाय महाराष्ट्रातील. डू यू फाइंड कावेरीचा महाराष्ट्राशी काही डायरेक्ट कनेक्ट आहे, मला तर नाही दिसत. का, कारण कृष्णा बेसिन आहे ज्याच्यामुळे तो सेपरेट होतोय कावेरी आणि कृष्णा. ठीक आहे, सो मग अशा केसमध्ये कावेरी आपल्या इथे कनेक्टच होत नाहीये. नर्मदाचा आपल्या महाराष्ट्रातून कनेक्ट आहे का, तो पण नाहीये. मग आन्सर राहिला गोदावरी. मग तुम्ही म्हणणार सर गोदावरी तर ऍटलीस्ट हो म्हणा, बिलकुल नाही, कारण गोदावरी ही पेरेनियल रिव्हर नाहीये, ती बेसिकली सीझनल रिव्हर आहे. ठीक आहे, म्हणून याचं आन्सर येतं. ठीक आहे, इनफॅक्ट महाराष्ट्रात अॅन्युअल रिव्हर्स नाहीयेत है ना, पेरेनियल रिव्हर्स महाराष्ट्रात बेसिकली नाहीये. लक्षात ठेवा, लिहून घ्या कुठेतरी. ठीक आहे, आणि मग बाकी इंडिया रिस्पेक्ट मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल्स ते सांगेन. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणतोय. क्वेश्चन आहे पुढचा जो कनेक्ट होतोय रिव्हर कोस्टल प्लेन्स है ना, किंवा रिव्हर प्लेन्स आणि मग तिथे कोणते कोणते क्रॉप्स घेतले जातात. ठीक आहे, आता हा क्युम्युलेटिव्ह केस घेतलाय, बट तरी पण गोदावरीशी कनेक्ट होतो किंवा सगळ्याच रिव्हरशी कनेक्ट होतोय बेसिकली हा पर्टिक्युलर क्वेश्चन. ऑलमोस्ट बघा गाईज आपण 40 क्वेश्चन्स ऑलमोस्ट डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, मग बघा आता लिस्ट 1 कोंकण कोस्टल प्लेन, कृष्णा बेसिन, तापी बेसिन, अप्पर गोदावरी बेसिन. आता इथे लॉजिकली तुम्हाला बघायचं आहे की कुठे काय येऊ शकतं. आता बघा मला माहितीये कोंकण मध्ये राईसचं प्रोडक्शन तर होतं, कोकोनटचं प्रोडक्शन होतं, कॅशूचं प्रोडक्शन होतं आणि काही स्पेसिफिक क्रॉप्स इथे असतात. मला कुठे दिसतोय राईस, कोकोनट, मँगो, मी पहिले त्याच्यासोबत जाईल. पण तुम्हाला मला माहिती तर मला फक्त एकट्याला माहितीये का, मला वाटतं नाही, सगळ्यांना या गोष्टी माहितीये. बरोबर, सगळ्यांना जर का माहितीये तर मग एचं 2 बघा सगळ्याच ऑप्शन मध्ये एचं 2 दिलं आहे का, काही युनिकनेस मग तुम्हाला तिथे नाही. इव्हॅल फ्रेमरने क्लिअर बघितलंय की याला काही ऍडव्हान्टेज त्याच्यामुळे नको, की राईस आणि मँगो कोकणला दिलाय म्हणून 2 ऑप्शन एलिमिनेट होत आहे असं होत नाहीये. ठीक आहे, किंवा फायनल आन्सर येतो असंही होत नाहीये. तुम्हाला पुढचं नॉलेज लॉजिक अप्लाय करणं मस्ट आहे. ठीक आहे, बघा आता पुढचं काय. मग कृष्णा बेसिन मध्ये काय आहे, जसं आता आपण बघितलं. ठीक आहे, कृष्णा बेसिन मध्ये तुम्ही बघणार की इथे प्रोडक्शन ना बेसिकली जास्त होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की काय म्हणतो त्याला, कोल्हापूर हा घी आणि मिल्कचा डिस्ट्रिक्ट, मिल्कचं प्रोडक्शन चांगलं होतं तिथे. ठीक आहे, जनरली जास्त होतं. ठीक आहे, मग आता जर का मला इथे मिल्क दिसतोय, जवार आणि बाजरा दिसतोय, तर मी त्याच्यासोबत जाऊ शकतो. तरी बघूयात अजून ऑप्शन. तापी
फेमस आहे बघा, बुलढाणा आहे ना, मग यवतमाळ असेल किंवा मग तापी, यवतमाळ तर नाही बट तापी असेल बेस असेल तर बेसॉल्ट रॉक आणि ब्लॅक सॉइल तिथे वेल डेव्हलप्ड आहे. मग इथे कॉटनचं प्रोडक्शन किंवा कापसाचं प्रोडक्शन होणं आहेच. ठीक आहे, गोदावरीच्या बँक्स मध्ये पण होईल, पण आपल्याकडे गोदावरी नाही दिलं, अप्पर गोदावरी दिलं. मग मला वाटतं कॉटन आणि ऑइल सीड, कारण इथे ट्रायबल्स पण आहेत, कॉटन पण प्रोडक्शन होत आहे आणि ड्राय कंडिशन्स पण आहेत, म्हणून मग तापी सोबत आपण जर कॉटन आणि ऑइल सीड कनेक्ट केलं तर कनेक्ट होईल का? मला वाटतं येस होऊ शकतं. तरी पण अजून पण अप्पर गोदावरी बेसिन, अप्पर गोदावरी बेसिन म्हणजे नाशिक नगरवाला हा जो पार्ट येतो बघा, हा रिच आहे का वॉटरने? इथे हे रेनफॉल जास्त होतो का? हा रेन शॅडो झोन मध्ये येतोय का? नाही. मग रेन शॅडो झोन मध्ये येत नाही म्हणजे इथे अमाऊंट ऑफ वॉटर जास्त आहे. मग अमाऊंट ऑफ वॉटर जास्त असेल तर प्रोबॅबिलिटी आहे की आता इथे वॉटर गस्टिंग क्रॉप्स किंवा जास्त जे वॉटर कंझ्युम करतात है ना, असे क्रॉप्स इथे घेतल्या जाऊ शकतात. कोणता? जसा जसा शुगर केन है ना, शुगर केन है ना, याला आपण ऊस, राईट, ऊस. मग ऊस तिथे घेतल्या जाऊ शकतो का? मला वाटतं येस. दोन ऑप्शन मला दिसतात, ऊस, कोकण तर केसच बनत नाही. कृष्णा आणि अप्पर गोदावरी बेसिन हा येऊ शकतो. मग पण मी अप्पर गोदावरी बेसिन सोबत जास्त जाईल का? कारण तो अजून जास्त सस्टेनेबल आहे. इव्हन कृष्णा पण आहे, बट कृष्णामध्ये मिल्क आलाय, तर मिल्कला मग इथे मी देऊ शकत नाही, बट तरी पण आता याला ऑप्शनने आता व्हेरीफाय करून घेऊया. ठीक आहे, कृष्णा कुठे येतोय? 3. ठीक आहे, तापी, तापी 4. ठीक आहे, अँड अप्पर गोदावरी बेसिन शुगर केन, वीट, जवार मग 1. मग माझा आन्सर राहील येस. बघा कसं लॉजिकली गाईज आपण त्या पॉइंटवर येऊ शकतो फॉर शुअर है ना. मग हे ते जे पॉइंट बघा, सगळे क्वेश्चन सगळंच माहित असेल असं नाहीये. खूप सारे क्वेश्चन तुम्ही PYQचे अनालिसिस थ्रू 100% करू शकता आणि तुम्ही करायला सुद्धा पाहिजेत. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह तुम्ही तसंच त्याला करायला पाहिजे. ठीक आहे, सो मग असे क्वेश्चन्स आपण या सिरीज मध्ये डिस्कस करतोय. मेनली मी फोकस करतोय बघा की राज्यसेवेचे, फॉरेस्टचे आणि काही अजून जे इम्पॉर्टंट बाकी असतील ते इथे कनेक्ट करून मग आपण त्याला इथे डिस्कस करतोय. ठीक आहे, तुम्हाला जर का सिरीज आवडत असेल, जर काही इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल, काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. त्याच्या अकॉर्डिंग मी नेक्स्ट इम्प्रूव्ह करू शकतो. सो सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर पण करा, लाईक सुद्धा करा. थँक्यू अँड विश यू ऑल द बेस्ट.